चंद्रकांत दादा पाटलांनी विधान केलं होतं बारामती शरद पवारांचं पराभव आहे, त्याचा काही परिणाम ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता, काही सत्य नव्हतं. नंतर आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्ये बघा काम, मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील. त्यांनी ते बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही. पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते, तर पवार साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न इथं उडा. साहेब उभे असतील तर ना, उभे कोण होते? सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे. त्याच्यावर पराभव या दोघींच्या पैकी एकाचा होणार आहे ना. बोलले ते चूक आहे, मान्य करतो ना. त्यांनी असं बोलायला नको होतं. जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता, हे बरोबर नव्हतं. नाही, मी ज्योतिष नाही रे बाबा, त्याच्यामध्ये सीट निवडून येईल एवढी मला खात्री. आचारसंहितेच्या काळामध्ये आम्ही काही स्टेटमेंट केलं की ते आम्हाला नोटीस लागते. हे सगळं काम आता दोन्ही सीपी पुणे आणि रुरलला त्या ठिकाणी ग्रामीणला एसपी यांचं आहे. त्याकरता त्यांनी त्यांच्या विचार केला पाहिजे, त्यांनी ते पाहिलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था उत्तमपणे ठेवण्याचं काम हे पोलीस खात्याचं आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला आदेश द्यायला मर्यादा पडतात, त्यावेळेस पूर्णपणे जबाबदारी ही त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते. दादांचं खोट आहे. रोहितला काय झालंय, थोडस त्याचा बॅलन्स बिघडला आणि काही पण बडबडायला लागलं. ठीक आहे, गुंड्यांचा एक दादा तुमच्या याच्यामध्ये कायवळ प्रचार करत होता आणि व्हिडिओ शेअर मला नाही माहिती. मी एवढा हुशार नाहीये की उद्या तुम्ही प्रचार करत असला तर तुम्ही गुंड आहे का कोण आहे आम्हाला काही माहित नसतं. आम्ही असले धंदे कधी केलेले नाहीये. सगळ्या पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्राला माझं 91 पासूनचं राजकारण माहितीये. एकदा फक्त माझी चूक झालेली होती. आमचे आजमबाई पानसरे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं की दादा एकाला आता पक्षात घ्यायचंय, आणि त्यावेळेस त्यांनी त्या व्यक्तीला पक्षात घेतलेलं होतं. ती व्यक्तीचं रेकॉर्ड अतिशय खराब होतं आणि लगेचच मीडियाला सुरू झालं. मी पक्षात घेतलं, मला माहितीच नव्हतं ती व्यक्ती कोण किंवा काय, काहीच माझा सुतराम संबंध नव्हता. आणि मग आजमवर विश्वास ठेवला, कारण तो माझ्या पक्षाचा अध्यक्ष होता. विश्वास ठेवला, घेतला, कळायला लगेचच आम्ही त्यांना पक्षातनं हे पण केलं, हकालपट्टी पण केली. दादा शिरूरची तुम्ही बैठक घेतात, पण काय होतं अमोल कोल्हे यांनी ड्राफ्ट काढला, ज्यामध्ये 3 टर्म खासदार असतानाही शिरूरसाठी आढावा पाटील यांनी काही ना केलं नाही, मागे पण नाही ठेवले, फक्त टोर्पिडोची कामाची त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांच्या चिरंजीवांनी उरळीकांच्या सभेमध्ये दिलेलं आहे. जर शिवाजीराव आढळरावांचं काही काम नसतं तर पहिल्या वेळेस ते निवडून आले, दुसऱ्या वेळेस पण निवडून आले, तिसऱ्या वेळेस पण निवडून आले, आणि चौथ्या वेळेस ते पराभूत झाले. ते फार काही मतांनी पराभूत झाले नाही. उलट मी काल शिरूरवाल्यांना म्हणत होतो लोकसभा मतदारसंघात की 15 वर्षामध्ये मी यांची कारकीर्द शिवाजीराव पाटलांची, आणि आपण नाव घेतलं त्यांची 5 वर्षाची कारकीर्द, त्याची तुलना करा. 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ही व्यक्ती राजीनामा द्यायला निघाली होती. हे त्रिवार सत्य आहे. याला मी कित्येक बैठका घेतल्या, नका देऊ नका देऊ नका देऊ, तुम्ही असं करू नका, 5 वर्ष संपू द्या. काल मला आंबेगाव सातगाव पठाराच्या परिसरातले काही आदिवासी बांधव भेटले. ते म्हणले दादा आमच्याकडे तर 5 वर्षात ते फिरकलेच नाही. त्याच्यामुळे उगीच आता स्वतःला कुठला मुद्दा राहिला नाही आणि काहीतरी आरोप करायचे. त्या आरोपाला तथ्य असेल तर तुम्ही तपासा, रेकॉर्ड काढा की शिवाजीरावांनी 15 वर्षात कुठले प्रश्न विचारले, कुठले काय केलंय. पण एकंदरीत शिवाजीराव पाटील कामाचा माणूस आहे. त्यांनी 5 वर्ष पराभूत झाले तरी संपर्क चांगला ठेवलेला होता.
5 वर्षात त्यांनी या ना त्या प्रकारे एकनाथराव शिंदेची मदत घेऊन, माझी मदत घेऊन, दिलीपरावांशी चांगले संबंध ठेवून विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पराभूत होऊन देखील त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांनी डीपीसी मध्ये देखील यंदा काहीतरी 40 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तीची कामं म्हणजे त्यांच्या भागातल्या लोकांना विकास कामं करता तो निधी उपलब्ध करून दिला.